हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण उन्हाळा स्पेशल मुगाच्या डाळीचे लाडू बनवणार आहोत. तर चला आज आपण लाडू कसे बनवायचे ते बघूया. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम आपण बघूया आपल्याला काय साहित्य लागेल. इथे मी अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून आणि 2 तास छान सुकवून घेतलेली आहे. इथे आपण 250 ग्रॅम गूळ घेतलेला आहे. ड्रायफ्रूट हे आपल्याला थोडेसेच घ्यायचे आहे. उन्हाळा आहे त्यामुळे आपल्याला याचा कमीत कमी वापर करायचा आहे. मगजबी हे गुणांनी खूपच थंड असतं म्हणून मी यासाठी 3 ते 4 चमचे मगजबी घेतलेला आहे. मनुके आणि 4 ते 5 हिरवी विलायची. चला तर आता आपण सुरुवात करूया. इकडे कढई तापायला ठेवलेली आहे. यामध्ये 1 चमचा साजूक तूप घालून घ्यायचं आहे. आता आपल्याला डाळ भाजून घ्यायची आहे. तर आपल्याला ही 2 ते 3 बॅचमध्ये ही डाळ छान अशी खमंग भाजून घ्यायची आहे. तुम्ही स्वच्छ कपड्याने देखील पुसून घेऊ शकता. मी ही धुवून घेतलेली आहे. 5 ते 6 मिनिट आपण ही डाळ छान अशी भाजून घेणार आहोत. डाळ आपल्याला शक्यतो धुवूनच वापरायची आहे कारण डाळीला पावडर लावलेली असते. तर आपण ही 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून आणि त्यानंतरच तिचा वापर करायचा आहे. तर आता बघा आपली डाळ ही छान भाजलेली आहे. आता आपल्याला ही मिक्सरमधून छान अशी रवाळ अशी काढून घ्यायची आहे. चला तर आता आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. आपली मुगाची डाळ छान भाजून घेतलेली आहे आणि त्यानंतर मी मिक्सरमध्ये छान बारीक अशी करून घेतलेली आहे. त्यानंतर चाळणीने चाळून घ्यायचं. बघा अशा पद्धतीनं पीठ बनवायचं आहे. थोडं आपल्याला हे जाडसरच बनवायचं आहे. आता आपण तुपामध्ये हे छान पीठ भाजून घेणार आहोत. तर इकडं मी 100 ते 150 ग्रॅम साजूक तूप घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण हे पीठ घालून आणि छान खमंग असं सुगंध येईपर्यंत आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे. गॅस आपल्याला हा मंदच ठेवायचा आहे. आपल्याला 200 ते 250 ग्रॅम साजूक तूप लागेल. बघा मस्त असा सुगंध येत आहे. बघा आपलं मुगाच्या डाळीचं पीठ हे छान असं खमंग भाजून झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गूळ घालून घ्यायचा आहे. गरम असतानाच आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे. गूळ हा आपल्याला छान फोडून घ्यायचा आहे. गुळाच्या गाठी ज्या असतात हे आपल्याला छान असं बारीक करून घ्यायचं आहे. आपण मुगाच्या डाळीच्या पिठामध्ये गूळ चांगला घालून घेतलेला आहे. आता आपण या तांब्याच्या सहाय्याने याच्या छान अशा गाठी मोडून घेणार आहोत. हे गरम आहे त्यामुळे मी हे तांब्याच्या सहाय्याने हे करून घेत आहे बारीक. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही हे मिक्सरमध्ये फिरवू शकता म्हणजे गुळाच्या गाठी मोडल्या जातील. आपण हे तांब्याच्या सहाय्याने सर्व गुळाच्या गाठी असतात त्या मोडून घेतलेल्या आहे. तर आता आपल्याला इकडं कढईमध्ये 1 चमचा तूप घातलेला आहे. यामध्ये आपण हे मगजबी आणि थोडेसे ड्रायफ्रूट थोडंसंच 1 मिनिट आपण हे गरम करून घेणार आहोत. म्हणजे आपले ड्रायफ्रूट हे छान कुरकुरीत लागतात लाडूमध्ये. त्यानंतर आपण हे आता हे पिठामध्ये घालून घेणार आहोत. तुम्हाला ड्रायफ्रूट नको असेल तर नाही घातले तरी चालेल. लाडूच्या मिश्रणामध्ये आपल्याला थोडंसं कडक असं दूध घालून घ्यायचं आहे. दूध छान उकळून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी केशर घालून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला हे लाडूमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता
हाताने आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं पीठ हे छान फुलून येतं. यामध्ये आता आपण विलायची घालून घेणार आहोत, ड्रायफ्रूट. हाताने आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीनं तुम्ही मुगाचे लाडू नक्की करून बघा, खूपच पौष्टिक आणि टेस्टी होतात. गरम असतानाच आपल्याला हे बांधून घ्यायचे आहे. हव्या त्या आकारामध्ये छोटे मोठे तुम्ही बांधून घेऊ शकता. या पद्धतीने आता आपण ही लाडू बांधून घेणार आहोत. दाबून आपल्याला हे लाडू बांधायचे आहे, म्हणजे याला छान आकार येतो. मस्त गोल गरगरीत आपले लाडू झालेले आहेत. खूपच सुंदर कलर आलेला आहे आणि टेस्टसुद्धा अप्रतिम राहील. अशा पद्धतीने तुम्ही देखील करून बघा. चला, तयार झाले आपले अतिशय पौष्टिक मुगाच्या डाळीचे लाडू. तुम्ही देखील अशा पद्धतीने नक्की करून बघा आणि कशी वाटली माझी रेसिपी कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.